मानधन मिळवून दिलं त्यांनी. खाली बसा, खाली बसा. सलामी झडली, पंजे की पकड सुरू झाली, गर्दन खेच सुरू झाली, पोरांनी मनगटाला भिडली. सर्वांना खाली बसून घ्यायचं आहे आणि डोक्यातल्या विचारानं कुस्तीला सुरुवात झाली. भारतातली सर्वश्रेष्ठ कुस्ती लागली आज इथं. आज 3 भाट जोरदार टाळ्या वाजवा. थांबणे सिकंदरच्या रक्तातच नाही. आज नव्या दमाचा पैलवान विक्रांत कुमार आलेला आहे. छडी टांग लावण्याचा प्रयत्न होता, छडी टांग हुकलेली आहे, परत कुस्ती हात आलेली आहे. ज्या सिकंदर शेखचा लपेट आहे तोच लपेट विक्रांत कुमारनं मारण्याचा प्रयत्न केला होता. तिथं छडी टांग लावण्याचा प्रयत्न सिकंदरचा होता. तानाजी बंडगर पंच म्हणून उपस्थित आहे. तिथं फोटोग्राफर फिरता राहायचा. सिकंदर पेक्षा उंचीला थोडी जास्त असणारा विक्रांत कुमार, वजनाला थोडा जास्त, डाव्या फोटोग्राफरांना विनंती आहे विक्रांत कुमार, फोटोग्राफर पाठिंबा सरकायचा आहे, विनंती आहे. जसा पट्टीला पाडला समोरील सर्व कुस्ती प्रेमींना विनंती, आपण थोडं खाली बसून घ्यायचं आहे. प्रितपालला पाड्यातल्या प्रत्येक पैलवानला चारी मुंड्या चित केलं म्हणून भारतात पद झाली, उगीच होत नाही. जस्सा पट्टीला मारला, हा छोटा जस्सा नव्हे, मोठा जस्सा पट्टी. हिंद केसरी हो, आणि त्याच्या नगरी जाऊन पडलं. महाटाचं देशावरती वर्चस्व सिद्ध केलं गंगावेश तालमीच्या या ढाण्या वाघानं. करा की टाळ्या. हिंद केसरी मारुती माने, हिंद केसरी गणपत आंदळकर, हिंद केसरी श्रीपती खंचनाळे, त्यांचं युग संपलं आणि दिल्ली, हरियाणा, पंजाब आपल्यावर वर्चस्व होतं त्यांचं, पण ते सगळं मोडून काढलं या सिकंदरनं. 1959चा हिंद केसरी पहिला, भारताचा पहिला हिंद केसरी श्रीपती खंचनाळे. 1960 सालचा हिंद केसरी गणपत आंदळकर. खंचनाळे पैलवानांना पंजाबच्या बत्ता सिंगवर विजय मिळवला आणि हिंद केसरी झाले. आंदळकरनं खडक सिंगवरती विजय मिळवला आणि हिंद केसरी झाला 60ला. 1964ला मारुती माने 6 फूट 5 इंच उंचीच्या मेहरदीनवरती आसमान दाखवलं आणि तो हिंद केसरी झाला 64ला. 1967ला हजरत पटेल झाला शाहूपुरी तालमीचा. अशा क्रमवारीत हिंद केसरी पदाच्या कुस्त्या झाल्या. फोटोग्राफर काहीतरी घडणारा शबास. पाठीमागं सरकून फिरतं राहायचं. वाघाच्या काळजाचा पैलवाना सिकंदरांसमोर हत्तीचं बळ असणारा विक्रांत कुमार. वाघाचं जंगलात असणं हे फार रोबवलं असतंय. त्या जंगलाचा राजा वाघ असतो. सिकंदर आज कुस्ती क्षेत्रात त्यानं महाटाची दहशत देशामध्ये दाखवलेली आहे. आणि तुमच्या गावचे सुपुत्र चंदूरचे या सचिन पुजारीनं पहिल्यांदा हरियाणामध्ये कोरोना लॉकडाऊन मध्ये या गरीबाच्या पोराला हात धरून रेल्वेनं दोघांचा प्रवास झाला आणि सिकंदरच्या सुद्दीत घरामध्ये सोन्याच्या चमच्यानं रोज त्याचा घास तोंडात जायला लागला. सचिन पुजारीसाठी करा की टाळ्या सर्वांनी. अरे कौन कहता है हर दिन इंसान मंदिर जाए, कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए. असं काम गुरुला फार जीवनात महत्व आहे. नाही तर गुरु भेटतात, गुटखा कसा खावा आणि मटका कसा लावा. काकी कब्जा घेतला. चप्पल चित्ताय. खाली बसा, कुस्ती सुरू आहे अजून. फोटोग्राफर खाली बसून घ्या. हरिश्चंद्र बिरादारचा डाव हा. काखेत हात घालून कब्जा करणे. अख्ख्या देशाला माहिती आहे सिकंदर शेख लपेट मारतोय. अख्ख्या देशाला माहिती आहे सिकंदर शेख एक चाक टाकतोय. पण
त्याची हुकूमत डॉक्टर साहेब फिरत आहे गेली 5 वर्ष झालं देशातला स्टार पैलवान म्हणून आपला दबदबा कायम आबादीत ठेवलेला आहे. नम्रता, विनयशीलता, रुबाबदारपणा, देखणेपणा हे भगवंतानं त्यालाच दिलेलं आहे. मी 50 रुपयाला कुस्ती खेळत होता तेव्हापासून मी त्याला ओळखतो. माझ्या गावात आणि त्याच्या गावात अवघं 15 किलोमीटर चालतो. आणि ह्याच्या वडिलाच्या कुस्त्या मी लावलेल्या आहेत. मंगळवेढ्याला सिकंदर शेखच्या वडील खेळत होता कुस्ती. शबास. एक चाक हे ब्रह्मास्त्र आहे त्याचं. विक्रांत कुमारनं झालेला समतोल. विक्रांत बसलेला आहे. काटे की फाइट है, खतरों का खिलाड़ी सिकंदर शेख. पब्लिक जरा बघावं, पूरे देश में उन्होंने अपना कुश्ती का जलवा दिखाया है रेसलिंग में. जरा डोळं फिरवा, कसं कसं गच्च भरलंय. आज विक्रांत कुमार के खिलाफ ये बड़ी जीत हासिल करने को सिकंदर अब कामयाब हो गया. पहलवान आकडावावरती पंचाचा निर्णय अखेरचा. सिकंदर शेख विजय.